नमस्कार 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 सगळ्यांना. आजच्या या गुरुवारच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि दर गुरुवारी जसं आपण इथे लाईव्ह सेशन घेत असतो, या लाईव्ह सेशनमध्ये आस्क वास्तुकार गुरु आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आणि आस्क वास्तुकार गुरु आपलं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली ह्या लाईव्ह सेशनची गुगल लिंक आपण शेअर करतो. आणि आपलं एक फेसबुक पेज आहे, वास्तुकार गुरु या नावाने आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण एकत्र आणून एक लाईव्ह सेशन करत असतो. आणि या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सर्वोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिडी स्क्वेअर्स, जिओमानसी आणि ब्रह्ममुहूर्त आणि पास्ट लाईफ काउन्सिलिंग यासारखे अशा अनेक डेडिकेटेड सब्जेक्ट्समध्ये आपली मास्टरी आहे. 23 वर्षापासून आपण काम करतो आहे या इंडस्ट्रीमध्ये. आणि आत्तापर्यंत आपण 20,000पेक्षा जास्त लोकांना रिझल्ट मिळवून दिलेला आहे. आणि ह्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. आज आपण वास्तुशास्त्र या विषयावरती बघणार आहोत. वास्तुशास्त्र या विषयावरती रिझल्ट्स मिळतात काही लोकांना आणि काही लोकांना रिझल्ट बघायला मिळत नाहीत. तर आपल्या या 23 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये ही गोष्ट आपल्या अनुषंगाने साध्य झालेली आहे किंवा सिद्ध झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपला जो कन्व्हर्सेशन रेशो आहे तो 97.99% 97.99% असा आहे. यामध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स आपण आत्तापर्यंत दिले आहेत. 20,000पेक्षा जास्त लोकांना आपण पॉझिटिव्ह रिझल्ट इथे दिलेले आहे. आणि याच्या माध्यमातून आपण 12,000पेक्षा जास्त ऑनलाईन ऑफलाईन स्टुडंट्ससुद्धा आपण बनवले आहेत, ज्यामध्ये खूप चांगले आउटपुट आणि आउटकम इन्साईट्स आपण क्रिएट केलेले आहेत. तर ह्याचे जे रिझल्ट्स आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण लोकांना दिलेले आहेत. तर आजच्या या मेजर सब्जेक्टमध्ये जसं की यूट्यूबला आत्तापर्यंत 2,30,000पेक्षा जास्त लोकांची व्ह्यूवरशिप आहे. 230पेक्षा जास्त आपले व्हिडिओज तिथे लोड झालेले आहेत. आणि याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त चांगला रिझल्ट्स कसा देता येईल ते आपण बघत असतो. तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्राचे रिझल्ट का मिळत नाहीत. कारण हा खूप बेसिक फंडामेंटल्स आणि खूप ॲडव्हान्स फंडामेंटल्स असं दोन्ही पद्धतीने आपण याला बघणार आहोत. की बरेच ठिकाणी काय होतं, मिळत नाहीत. मागचं जर आपण लाईव्ह सेशन बघितलं, जे आपलं यूट्यूबला आणि आपलं फेसबुकला लोड आहे, ते जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते की ज्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते की पाडवा जो झाला आत्ता आपला, त्या पाडव्याच्या रिलेट काही उपाययोजना आणि काही गोष्टी मी तिथे सजेस्ट केल्या होत्या. आणि त्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी ते सांगण्याचा प्रयत्नही आपण केला होता. तर यामध्ये आपल्याला आपल्याला खूप चांगले बेनिफिट्स बघायला मिळाले. खूप लोकांचे मला कॉलही आले, खूप लोकांचे मला फीडबॅकही आले की सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्या दिवसासाठीची. आणि खूप चांगलं वाटलं सगळ्यांना. तर यामध्ये आता 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे वास्तुशास्त्राचे रिझल्ट्स का मिळत नाहीत. एक पहिला पॉईंट याच्यामधला एक्सटर्नल फॉर्म जर निगेटिव्ह असेल तर वास्तुशास्त्राचा रिझल्ट मिळत नाही. असेल तर है ना, एक्सटर्नल फॉर्म निगेटिव्ह असेल तर कसा, एक तर आपल्या वास्तूच्या मेन डोअरच्या समोर किंवा एकतर आपल्या वास्तूच्या मेन डोअरच्या समोर आणि एकतर आपल्या गॅलरीच्या, म्हणजे आपला विंडो असेल किंवा खूप मोठा गॅलरी असेल, त्याच्या समोर जर निगेटिव्ह फॉर्म असेल तर आपल्याला त्याचे वास्तूचे नकारात्मक रिझल्ट इथे बघायला मिळतात. मग आपला वास्तू सम काइंड ऑफ किती प्रेशियस असला तरीसुद्धा त्याचे रिझल्ट्स आपल्याला तसे बघायला मिळत नाहीत. कारण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली होतं काय, तर
आपण जे पण एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स जे बॅलन्स करत असतो आपल्या वास्तूमध्ये, तर त्याचा परिणाम तिथे तसा आपल्याला बघायला मिळत नाही. कारण समोरचं जे पण निगेटिव्ह एन्व्हायरमेंट असतं ते निगेटिव्ह एन्व्हायरमेंट आपल्या वास्तूच्या एन्व्हायरमेंटला डिस्ट्रॅक्ट क्रिएट करतं आणि ते डिस्ट्रॅक्शन, ते डिस्टर्बन्स आपल्या वास्तूतल्या सकारात्मक ऊर्जेला आणि सकारात्मक कंटेंटला पूर्णपणे डिस्टर्ब करतं. आणि म्हणून एक्सटर्नल फॉर्म जर निगेटिव्ह असेल तर आपल्या वास्तूमध्ये आपल्याला सकारात्मक रिझल्ट बघायला मिळत नाही. तर त्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स येतात ते आपण पहिले यामध्ये बघूया. एक म्हणजे याच्यामध्ये पाण्याची टाकी आली, पहिला पॉईंट आहे ना. पहिला पॉईंट याच्यामध्ये पाण्याची टाकी आली. किंवा दुसरं म्हणजे याच्यामध्ये समजा असं निगेटिव्ह एनर्जी निर्माण करणार म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आलं. जे इलेक्ट्रिसिटीचे जे ट्रान्सफॉर्मेशन्स असतात ते इलेक्ट्रिसिटीचा पोल आला, किंवा एखादी तुटलेली फुटलेली किंवा एखादी राहत नसलेली वास्तू किंवा एखादी नकारात्मक वास्तू जर त्याच्यासमोर आली तर मग ह्याचे सगळे निगेटिव्ह परिणाम आपल्याला तिथे बघायला मिळतात. आणि अंडर कन्स्ट्रक्शन साईट्स, इनकम्प्लीट अंडर कन्स्ट्रक्शन साईट आपण म्हणू शकतो, तर तिथे पण आपल्याला त्याचे निगेटिव्ह रिझल्ट बघायला मिळतात. तर असे जे निगेटिव्ह असतात तर त्या ठिकाणी आपण आपलं वास्तुशास्त्राचं किती पण चांगल्या पद्धतीने मॅनेज केलात तरीसुद्धा त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाहीत. ॲट द सेम टाईम दुसरा जो पॉईंट आहे तो ॲट द सेम टाईम याच्यामध्ये इंटरनल वास्तूमध्ये है ना, एक्सटर्नल फॉर्म झाला, इंटरनल वास्तूचा जो फॉर्म आहे तो बिघडलेला आहे ना. इंटरनल वास्तूचा जो फॉर्म आहे तो निगेटिव्ह आहे. तर तो कसा ओळखायचा, तर तो याच्यामध्ये असा ओळखायचा की ज्यामध्ये आपल्याला कलर आपले बरोबर दिले गेलेले नाही आहेत, स्टेअरकेस आपल्या बरोबर नाही आहेत, प्लास्टर पूर्णपणे केलेलं नाही आहे, फ्लोरिंग कुठल्या तरी रूमच्या आपल्या अर्धवट असतील किंवा तुटलेलं फुटलेल्या कंडिशनमध्ये असतील, प्लॅटफॉर्म किचन आपलं इनकम्प्लीट अवस्थेत असेल, किंवा आपला जो वास्तू आहे तो कुठल्या ना कुठल्या तरी प्रिमायसेसमध्ये इनकम्प्लीट अवस्थेमध्ये असेल, त्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण केलं नसेल, किंवा त्याचं कलर कॉम्बिनेशन्स पूर्ण केलेले नसतील, किंवा त्याचे बेसिक फंडामेंटल कलरसुद्धा आपण व्यवस्थित दिलेले नसतील, प्लास्टर पूर्ण केलेलं नसेल, भिंत अर्धवट बांधून पडलेली असेल, तर ह्या सगळ्या केसमध्ये आपल्याला खूप निगेटिव्ह रिझल्ट मिळतो. आणि वास्तुशास्त्राचे ह्यामध्ये आपल्याला खूप निगेटिव्ह रिझल्ट इथे आपल्याला बघायला मिळतात. तर हा इथे दुसरा पॉईंट झाला. आणि तिसरा पॉईंट इथे सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा पॉईंट इथे असा आहे की ज्या वेळेला आपण आपल्या वास्तूमध्ये एंट्री करतो किंवा ज्या वेळेला आपल्याला आपल्या वास्तूमध्ये एंट्री करतो त्यावेळेला तिथे असलेली जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता आपल्याला तशी बघायला मिळत नाही. कारण तिकडे जे पण काही आपण जे इलान्स केलेले जे एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स तिथे बॅलन्स होत नाहीत. मी 1-2 एक्झाम्पल इथे तुम्हाला सांगतो ज्यामध्ये असं होतं की आपण कधी आपल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा कलिगच्या घरी गेल्यानंतर तिथे आपण 2 ते 3 मिनटासाठी गेलेलो असतो. आपल्याला तिथे 10 मिनटं 15 मिनटंसुद्धा आपण अतिशय कम्फर्टेबली तिथे सेट होतो किंवा अजून जास्त काळसुद्धा तिथे आपण बसू शकतो. तर अशा वेळेला आपला तिथला जो वास्तू किंवा तिथला जो एन्व्हायरमेंट असतो तो आपल्याशी जास्तीत जास्त ट्यून होतो आणि त्यामुळे आपण किंबहुना आपण त्याला जास्तीत जास्त ट्यून होतो असं म्हणू शकतो आणि त्यावेळेला आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. ॲट द सेम टाईम असं होतं की आपल्याला कुठेतरी 1-2 तासाच्या कामासाठी जायचं असतं आपल्या कलिगच्या घरी आणि आपल्या फ्रेंडच्या घरी 1-2 तासाच्या कामासाठी जायचं असतं. पण तिथे आपली चलबिचलता आणि आपली जी चुळबुळ आहे ती एवढी असते की आपण तिथे 10 मिनिटे स्वस्त बसू शकत नाही आणि ॲट द एंड ऑफ 15 ते 20 मिनिटानंतर कसं तरी आपण जे पण आपलं काम आहे ते गुंडाळतो आणि शक्य तितकं लवकरात लवकर बाहेर पडतो. म्हणजे त्या वास्तूतून आपण जणू काही एक प्रकारे फेकलेच जातो. तर अशा वेळेला आपल्याला समजायला पाहिजे की आपण कुठल्या तरी निगेटिव्ह वास्तूच्या प्रिमायसेसमध्ये आलेलो आहोत किंवा आपले जे अस्टाईल्स आहेत ते अस्टाईल्स आपल्याला सपोर्ट करत नाही आहेत. तर ह्याच्यामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला आपल्या वास्तूचं एन्व्हायरमेंट जे असतं ते एन्व्हायरमेंट आपल्याला पॉझिटिव्ह साईन देत नाही आहे त्यावेळेला आपल्याला त्याचे रिझल्ट्स तसे तिथे बघायला मिळत नाहीत. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपलं वास्तू हे आपल्याला आपण जे राहतो आहे ते आपल्याला किमान जास्तीत जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट देणारं असायला पाहिजे आहे.
तर अशा पद्धतीने या गोष्टी आपण इथे करतो. तर ह्या 3 पॉईंट्स आपण इथे बघितले की जेणेकरून आपल्याला आपलं वास्तू जास्तीत जास्त सुटेबल कसा करून घेता येईल. ज्यावेळेला आपले 5 एलिमेंट्स आपल्या वास्तूमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बॅलन्स नसतात किंवा इनबॅलन्स असतात असं आपण म्हणू शकतो, त्यावेळेला आपल्याला त्याचे निगेटिव्ह रिझल्ट बघायला मिळतात. ॲट द सेम टाईम होतं काय, जेव्हा आपलं आपण स्पेसिफिक प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी एलिमेंटचे आहोत. कोणी फायर एलिमेंटचा आहे, कोणी वॉटर एलिमेंटचा आहे, कोणी वूड एलिमेंटचा आहे, कोणी अर्थ एलिमेंटचा आहे, कोणी मेटल एलिमेंटचा आहे. आणि हे प्रत्येकाचे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स कुठेतरी एकामेकांना इंटरॅक्च्युअल करतात किंवा कुठेतरी एकामेकांना क्रिएटिव्ह सायकलमध्ये येतात किंवा कुठेतरी एकामेकांना डिस्ट्रक्टिव्ह सायकलमध्ये येतात. पण ज्या वेळेला एखादी वास्तू आपल्या डिस्ट्रक्टिव्ह सायकलमध्ये येते त्यावेळेला आपल्याला त्याचे रिझल्ट्स बघायला मिळत नाहीत. मग कदाचित ते आपण राहतो ती वास्तूही असू शकते, आपण काम करतो ती वास्तूही असू शकते, आपलं ऑफिस असू शकतं, आपलं शॉप असू शकतं किंवा आपण काही कमर्शियल प्रिमायसेस वापरत असू तो सुद्धा असू शकतो. त्यावेळेला आपलं त्याचं एलिमेंट मॅच होत नाही आणि मग त्यामुळे आपल्याला तिथले जे निगेटिव्ह एरियाज आहेत किंवा निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला त्या त्रासदायक जास्तीत जास्त प्रमाणात ठरू शकतात. मग ह्या वेळेला आपल्याला ॲज अन कन्सल्टंट म्हणून आम्हाला हे बघावं लागतं की प्रत्येक व्यक्तीचं एलिमेंट, प्रत्येक व्यक्तीचं वास्तू हे एकमेकांना किती जास्त प्रमाणात ट्युनिंग होती आहे आणि किती जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणामध्ये त्याचे आउटकम आपल्याला काढून देता येतात. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यामुळे आपल्याला वास्तुशास्त्राचे रिझल्ट बघायला मिळत नाहीत. तर तिसरा पॉईंट आपण इथे असं लिहित आहोत की आपले वास्तूचे जे एलिमेंट्स असतात, वास्तूचे जे एलिमेंट्स असतात तसेच व्यक्तीचे सुद्धा एलिमेंट्स असतात. तसेच व्यक्तीचे सुद्धा एलिमेंट्स असतात आणि ते एलिमेंट्स जेव्हा एकमेकांना इंटरॅक्च्युअल होत नाहीत किंवा जास्त प्रमाणात इंटरॅक्च्युअल होतात किंवा जास्त प्रमाणात एकमेकांना डिस्टर्ब करतात किंवा जास्त प्रमाणात एकमेकांना कंट्रोल करतात तर त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. मग ते जर आपल्याला सूट झाले, बरेच वेळेला असं होतं की आपण काही प्रिमायसेस, काही वास्तू अशा बघतो आणि त्या घेतो आणि तिथे आपल्याला त्या प्रकारचे त्रास आपल्याला तिथे बघायला मिळतात. म्हणून मग वास्तू कन्सल्टंट काय करतात, तर वास्तुकाराच्या वास्तू कन्सल्टेशनमध्ये काय करतात तर व्यक्तीची एलिमेंट आणि वास्तूची एलिमेंट जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे बॅलन्स करण्याचा प्रयत्न आम्ही इथे करत असतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता ज्यामुळे बरेच लोक मला म्हणतात की सर आम्ही वास्तुशास्त्राचे बरेच गोष्टी केल्यात पण आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला नाही. तर त्याचं कारण त्यावेळेला तसं होतं की अशा गोष्टी तिथे असतात म्हणून आपल्याला त्याचे रिझल्ट्स तिथे बघायला मिळत नाहीत. आणि ह्यामध्ये चौथा पॉईंट ह्याच्यामध्ये असा आहे वास्तूचा चौथा पॉईंट असा आहे ज्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाहीत. ते म्हणजे बरेच वेळेला काय होतं, टॉयलेट बाथरूम असतं, प्लॅटफॉर्म किचन असतं, बेडरूम असतं आणि हॉल असतं. हे हॉल असतो आणि मेन डोअर असतं. म्हणजे हे 5 गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. ज्यामध्ये मी मान्य करतो एक गोष्ट की सगळ्याच गोष्टी काही जागेवरती येणं शक्य नाही किंवा सगळ्याच गोष्टी काही जागेवरती असणं शक्य नाही. पण ह्यामधल्या काही बेसिक गोष्टी जरी आपल्या व्यवस्थित असल्या तर आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह सायन्स बघायला मिळतात. पण बेसिक म्हणजे काय, तर टॉयलेट बाथरूम चुकीच्या जागी येणे, प्लॅटफॉर्म किचन चुकीच्या जागी येणे, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. त्याच्यानंतर बेडरूम आपलं चुकीच्या जागी येणे, मेन डोअर आपलं चुकीच्या जागी येणे आणि मग 5वं जे आहे ते म्हणजे आपलं ड्रॉइंग रूम चुकीच्या जागी येणे. तर ड्रॉइंग रूम चुकीच्या जागी येणे याच्यासाठी लागणाऱ्या रेमेडीज रेमेडीज आपल्याकडे सगळ्यासाठी आहेत. रेमेडीज नाही अशातला भाग नाही आहे. वास्तुशास्त्रासाठी कुठल्याही प्रकारची तोडफोड आपण इथे करत नाही आहे ना. तर म्हणजे आमच्याकडे ऑप्शन असतात, म्हणजे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी अशा पद्धतीने आपण त्याला अप्लाय करतो. जसं पुढे ड्युरेशन जातात, जसे पुढे क्लायंटला रिझल्ट्स मिळतात त्याप्रमाणे तशा पद्धतीचे प्लॅन आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न इथे करत असतो. आणि मग त्यामुळे आमचे जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सला तसे रिझल्ट्स तिथे बघायला मिळतात. आणि आम्ही हे सगळे रिझल्ट्स तिथे प्रॉपर सांगितलेले असतात, प्रॉपर राईट डाऊन करून दिलेले असतात, त्यामुळे तसे रिझल्ट्स तिथे बघायला मिळतात. मग
आता या सगळ्या केसमध्ये 2 ते 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे माझ्याकडे बरेच लोक येतात, सर आता आम्ही फ्लॅट घेतोय किंवा फ्लॅट बघतोय, तर त्यामध्ये आपल्याला काय तिथे कुठली गोष्ट आहे जी आपल्याला फ्लॅट घेताना बघायला पाहिजे. तर मी नेहमी सांगतो की 2 फ्लॅट घेताना म्हणजे आपण ऑलरेडी जेव्हा एक फ्लॅट घेत असतो आणि एका ठिकाणी आपण राहत असतो, त्यावेळेला आपल्याला एक फ्लॅट बघायचा आहे आणि एक फ्लॅट घ्यायचा आहे. आणि आपण जो फ्लॅट राहतो आहे हे आपल्याला दोघांचं टॅली करून बघायला पाहिजे. म्हणजे आपण राहत असलेली वास्तू आणि नवीन घेतो ही वास्तू, या दोघांमध्ये किती तारतम्य आहे, किती एनर्जी फ्लो होतो आहे, कशा पद्धतीने बॅलन्स होतं आहे किंवा कशा पद्धतीने इनबॅलन्स होतं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे बघून करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे त्या पद्धतीने करायला पाहिजेत. मग ह्या वेळेला आपल्याला तशा गोष्टी इथे व्यवस्थितशीर करून घ्यायला पाहिजेत. त्याप्रमाणे आपल्याला त्याचे रिझल्ट्स तिथे बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण आज इथे ह्या लाईव्ह सेशनला या गोष्टी बघितल्या की प्रत्येक वेळेला आपला जो वास्तू आहे तो वास्तू जो राहता वास्तू आहे आणि जो विकत घेणारा वास्तू आहे, या दोघांमधला जो फरक आहे तो फरक आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज करता आला पाहिजे. आणि तो फरक जर आपल्याला व्यवस्थित करता आला तर मात्र आपल्याला अतिशय चांगले सक्सेस रेशो मेंटेन करता येतं. बरेच वेळेला काय होतं, हा जो फरक आहे ना हा कुठेतरी करता येत नाही. आता मार्केटमध्ये प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आम्हाला आमच्या गुरूंनी ज्या गोष्टी शिकवल्या किंवा मी ज्या टीमबरोबर राहून ज्या लोकांबरोबर राहून या सगळ्या गोष्टी शिकलो, त्या पद्धतीने मी पुढे त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन्स केले, त्याप्रमाणे पुढे ॲप्लिकेशन्स केले, त्याप्रमाणे पुढे प्रमोशन्स केलं आणि तसे लोकांना रिझल्ट्स आपण देत गेलो. आत्तापर्यंत 23 वर्षाचा आपल्याकडे हिस्ट्री आहे ना. तर ह्या अशा गोष्टी इथे आपण अशा पद्धतीने करतो, म्हणून वास्तुकारचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगले आणि अतिशय उत्कृष्ट असे बघायला मिळतात. तर अशा पद्धतीचं या गोष्टी इथे आहेत. जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल किंवा कोणाला काही डाऊट असेल तर मला इथे विचारू शकता, है ना. हॅलो. हां हॅलो, नमस्कार, बोला. सर माझ्या बहिणीच्या मुलाचं आता लग्नाचं बघायचं चाललेलं आहे. हां 28 जानेवारी 1993 सालचा जन्म आहे. सकाळी 50 मिनिटांनी. आता बरेचसेच प्रयत्न केले पण आता 31 जवळ चालू आहे. हां नाव काय म्हटलं, पहिले तुमचं नाव सांगा. माईक चालू करा सुजाता मॅडम तुमचं माईक चालू करा इथून. हॅलो. हां झालं. 28 इंद्रजित शहाजी गायकवाड 28-1-93. पहिले सकाळी 11:50. थांबा, तुमचं नाव सांगा. हां सुजाता शहाजी गायकवाड. हां कुठून बोलताय तुम्ही? सातारा जिल्हा, कोरेगाव तालुका, ठीक आहे. वाठार किरोली गाव आहे आमचं. हां कोणाचं बघायचं म्हणताय तुम्ही? मुलाच्या लग्नाविषयी विचारायचं आहे. हां मुलाचं नाव काय? इंद्रजित शहाजी गायकवाड. हां डेट ऑफ बर्थ सांगा त्याची. 28-1-93. 1993 ना? 28-1-93 1993. हो मग तेच 1993. सकाळी 11:50. थांबा जरा एक मिनटं. कुठे जॉब वगैरे करतो का मुलगा तुमचा? जॉब नाही करत तो. हां दुकान आहे असं शेतीचं ॲग्रोचं. अच्छा. ओके. त्याची मैत्रीण वगैरे आहे का कोणी? नाही ना. बरं.
ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो त्याचं काय ते आहे ना. तुमचा नंबर काय आहे सांगा मला, तुमचा नंबर काय आहे सुजाता मॅडम? 96 65 50 96 65 50 65 50 64 हां 32 64. 32 64. ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते आहे ना. इकडे अडचणी आहेत तर सगळ्यांसमोर नाही सांगत, तुम्हाला पर्सनली सांगतो. ठीक आहे चालेल. हां थँक्यू. ओके ओके, श्री स्वामी साहेब. थँक्यू. हॅलो. हां बोला, नमस्कार बोला. श्री स्वामी समर्थ गुरुजी. श्री स्वामी समर्थ. तर मी तुमच्या प्रत्येक सेक्शन ऐकते आणि तुमच्याशी बोलते. तुम्ही जे उपाय सांगता ना ते करते, तर मला खूप फरक पडला आता. थँक्यू बरं थँक्यू वाटतं व्हेरी मच. ऐकून थोडं. मी खूप आधी या सूचना आता पॉझिटिव्ह विचार करणे, नेहमी निगेटिव्ह विचार करायचे, आता पॉझिटिव्ह विचार करायला लागले, त्यामुळे तसं होतंय. आणि तुम्ही सांगितलेले उपाय करते पण. विचारायचे होते की माझ्या मुलाचं लग्न आता जमत नाही. 3-4 ठिकाणी मी प्रयत्न केला, पण ते आधी हा बोलतात आणि नंतर मग नकार देतात. ओके. आणि दुसरा एक प्रश्न होता की माझं घर, मी आता ऑफिस मधून सुटल्यामुळे लेट जॉईन केले, त्यामुळे मला काही आज ते अटेंड नाही करता आलं. मी नंतर अटेंड करत, ते तुम्ही ग्रुपमध्ये पाठवताना मी परत ऐकते नेहमी. बरोबर हो. आणि दुसरा एक प्रश्न होता मला की माझं घर आहे ना, मी आता रिनोव्हेशन केलंय, तर रिनोव्हेशन केल्यावर परत पूजा करायचं असते का? सगळे म्हणतात पूजा करायला पाहिजे. माझं लग्न झाल्यापासून एकदा पण मी त्या घरामध्ये कुठलीच पूजा नाही केली. परिस्थिती थोडी हे असल्यामुळे ना सत्यनारायण पूजा झाली ना, गणेश पूजा काय करू, तेच मला थोडं खूप डोक्यात प्रश्न आहेत की काय करायचं. ठीक आहे, तुम्ही कुठून बोलताय? मी जयश्री गवळी. आता मी जॉबवरून सुटले, आता वाशीवरून बोलते. पण मी 4 ऑगस्ट 1973. तुम्हाला महादेवाला पाणी व्हायचं सांगितलं होतं ना काहीतरी मी पहिले? हो, मी रोज करते. तुम्ही सांगितल्यापासून ना आमच्या इथे, मी ऑफिस मधून सुटते ना, मुंब्र्याला स्टेशनच्या समोरच आहे मंदिर. बरोबर. एवढे दिवस मला कधी लक्षच नाही केलं. तुम्ही जेव्हा बोलल्यापासून आहे ना, मी ते बरोबर लक्षात करून स्वामी महादेवाला बरोबर पाणी वाहते संध्याकाळी. म्हणून मला थोडासा फरक आहे, आधीपेक्षाही थोडस शांत वाटतं. आणि खूप असं डोक्यात नको ते विचार यायचे, काय करायचं काय नसतं व्हायचं. मुलगा काय करतो तुमचा? शांत वाटतं. मुलगा माझा जॉबला जातोय, खोपोलीला. खोपोलीला कुठे? खोपोली गावातच आहे ते. ओके. ऍड्रेस मला नक्की माहिती, पण खोपोलीला स्टेशन जवळच आहे. रिलायन्सच आहे, की म्हणजे जिओच मोबाईलच्या दुकानात, मोबाईलच्या याच्यात सर्व्हिस सेंटर मध्ये जातो. ओके ओके. त्याची डेट ऑफ बर्थ सांगा मला, काय नाव सांगा आधी त्याचं. त्याचं लैलेश आनंद गवळी. काय नाव आहे? लैलेश, लैलेश. त्याचं आणि ल रात आलेली ना, मग त्याच्या पप्पाने त्याचं नाव लवण लैलेश घेतलं. बरं ठीक आहे. तर त्याचं नाव पण मला विचारत होतं की बरोबर आहे की नाही. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ बर्थडे आहे 28 जानेवारी 1996. कुलदेवता कुठली आहे तुमची? रेणुका माता आहे. लास्ट तुम्ही मला सांगितलं. लास्ट मुलाला घेऊन लास्ट तुम्ही कधी गेले होते दर्शनाला? दर्शनाला 2-3 वर्ष झाले, गेले नाही मी. ते मुलाला जाऊन दर्शनाला जाऊन या मग तुम्ही मुलाला घेऊन तुमच्या. हो, ते यावर्षी नक्की जायचं. मी मला गेल्या वेळी पण सांगितलं होतं.
हा. यावर्षी मी जाईन. माझ्या मिस्टरची तब्येत बरी नाही ना, त्यामुळे मी हा. गेले नाही. ओके. मला नाही जमलं तरी मी त्याला पाठवेन पण. हा, मग त्याला पाठवा तरी चालेल. तुमचं कुलदेवतेचा फोटो आहे मंदिरामध्ये? हो, मंदिरात फोटो आहे, मूर्ती आहे. हा हा, मग ते त्याला रोज साजूक तुपाचा दिवा लावा कुलदेवतेला. हो हो, तुम्ही वेळ- चांगल्यापासून रोज सकाळी मी साजूक तुपाचा दिवा लावतो. हा, वेळ मला वेगळी विचारायचं ठेवा. होतं की तो तेलाचा आणि तुपाचा एकच कुठला तरी लावायचा ना आपल्याला? एकच कुठला तरी लावायचं, दोन्ही एकदम नाही लावायचे. बरोबर आहे. हो बरोबर. तेच मी फक्त कधी साजूक तुपाचाच दिवा लावते झाड. आणि बरोबर. मसाला अगरबत्ती लावायला सांगितलं तुम्हाला, ते पण लावते. मी त्याची पत्रिका ना एका भटजीला दाखवली होती. तो म्हणतो कालसर्प योग आहे म्हणून. त्याने मला 6,000 सांगितले. माझ्याकडे तर एवढे पैसे नाही, म्हणून मला तुम्हाला विचारायचं होते की काय करायचं नक्की. ते लाईव्ह सेशन झालं की मला फोन करा, मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते, है ना? नक्की नक्की करेन. हा. आणि मला तर पूजेचं विचारायचं होतं की काय करायचं म्हणून. कुठली पूजा? हा, घरामध्ये ना? जे घरात करायची का? सांगतो मी तुम्हाला. मी अजून माझं लग्न झाल्यापासून एकदा पण पूजा नाही केली घरामध्ये. परिस्थितीच थोडी बरी नव्हती आता सध्या जॉबला लागल्यापासून. ठीक आहे, तेच मला खूप तुम्हाला प्रश्न विचारायचे भाऊ. सांगतो मी तुम्हाला. चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, हॅलो, बोला. हा, नमस्कार, बोला. हॅलो. हा, बोला. हा, म्हणजे सगळे स्टेशन ऐकले, मला पॉझिटिव्ह एनर्जी वाटतं, बरं वाटतं. हा हा, कुठून बोलताय तुम्ही? हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय येतोय. हा, आम्ही मुंबईतून बोलते, कुर्ल्यातून बोलते. ओके. मला माझ्या मिस्टरांबद्दल जरा विचारायचे होते. हा, ऍक्च्युली आम्ही पहिला वडिलोपार्जित घरामध्ये राहायचो ओके आणि आता माझ्या मिस्टरांनी नवीन 2 बिल्डिंग सोडून स्वतःचं घर घेतलं. ओके. आम्ही ते घर सध्या बंद ठेवलं आणि आम्ही नवीन घरामध्ये राहायला आलो. हा, ते घर बंद झालं, वडिलोपार्जित घर आहे ते. हम्म. तर मग या घरात आल्यापासून आहे ना, त्यांना असं सॅटिस्फॅक्शन असं नाहीये, झोप वगैरे अशी व्यवस्थित लागत नाही. हा हा, सगळं आहे, म्हणजे पैसा आहे, सगळं आहे, पण मनशांती बोलतात ना, त्याची त्यांना नाही आल्यापासून. बरोबर. हम्म. त्यांची बर्थडेट आहे 5/12/1985. नाही, थांबा, तुमचं नाव काय आधी ते सांगा. हं. माझं नाव शांती महेश परब. परब. हम्म, बरं. शांती महेश परब. हो हो, ठीक आहे. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा आधी मला. सेम आहे आमच्या दोघांची. बरं, नवरा सांगा बायकोची. सांगा. फक्त वेळेचा फरक आहे. बरं, सांगा त्यांची सांगू का माझी? सांगा. कोणाची सांगू? सेमच आहे तर कोणाची सांगा ना, काय फरक पडतोय? हं. टायमिंग वेगळं आहे ना, मग मैत्रिणींची सांगू का? त्यांचं बर्थडे 5/12/85. आता ह्याच्यामध्ये ना एकतर त्यांची म्हणजे मानसिकताच त्यांची पूर्ण चेंज झाली आहे घर घेतल्यापासून. आणि म्हणजे काय म्हणतो त्याला, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, तो दृष्टिकोन त्यांचा पूर्ण बदली झाला आहे घर घेतल्यापासून. म्हणजे आधी जे राहत होते त्या घरामध्ये आणि ह्या घरामध्ये ना काहीतरी चेंज आला असणार असं आहे. त्यामुळे तसं होतं आहे ते तुम्ही जे म्हणताय ते. पण जास्त दूर नाहीये, एकाच एरियामध्ये घर आहे. चेंजेस आपण एरिया सोडल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण जुन्या एरियात राहत नाही वगैरे. एक नाही. बिल्डिंग सोडूनच घर आहे. एरिया एरियाचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. तुमचं डिरेक्शन चेंज झालं ना सगळ्या. किचन दुसऱ्या दिशा. आजचा विषय जो होता, आजचा लाईव्हचा विषय मला तोच होता की टॉयलेट बाथरूम आधी वेगळ्या घरात होतं, वेगळ्या दिशेला होतं, आता वेगळ्या दिशेला आहे. किचन वेगळ्या दिशेला होतं, आता वेगळ्या दिशेला आहे. प्लॅटफॉर्म वेगळं, आपलं जे ड्रॉइंग रूम आहे ते वेगळ्या दिशेला होतं, हॉल, आणि आता वेगळ्या दिशेला हो, आहे. ते घर असं होतं पूर्व पश्चिम होतं, हे उत्तर दक्षिण आहे. मग आता बोला ना तुम्ही माझ्याशी. मग पण मग त्यासाठी आता मी
पुन्हा जुन्या घरात राहायला जाऊ का? तसं नाही आहे, आपल्याला त्याला जास्तीत जास्त ट्यून करावं लागेल. काही गोष्टी तिथे ट्युनिंग करावी लागेल. हां, तोडफोड कुठल्याही प्रकारची करत नाही आपण, पण वास्तूमध्ये काही गोष्टी आपल्याला ॲक्युमुलेट करायला लागतील. काही एनर्जाईज काम तिथे करावं लागेल, ज्याचे आपल्याला पुढे चालून चांगले रिझल्ट्स मिळतील आणि त्यांना तसं चांगलं वाटेल. म्हणजे काय होतं, म्हणजे त्यांचं थॉट प्रोसेसवरती वेगळा चेंज झाला आहे सध्या घर बदली केल्यापासून. मग त्यामुळे त्यांची चिडचिड होणे, लक्ष न लागणे. म्हणजे माझं एक वैयक्तिक मत असं वाटतं की त्यांनी घर जरी सोडलं असेल पण त्यांचं मन त्या घरातच आहे, त्याच्यामुळे ते असे इथे हे होत नाहीये. ते करू आपण, त्यांना इथलं करून टाकू आपण, काय टेन्शन नाही है ना. तुम्ही काय करता जॉब वगैरे? नाही, मी घरीच असते. आणि साहेब काय करतात जॉब? ते जॉब अकाउंटंट. ओके, बरं. पण म्हणजे तिथे असताना ते कधीच आजारी वगैरे पडले नाही, पण इथे आल्यावर त्यांना सतत काय ना काय चालूच असतं, पण ते सांगत नाही, अंगावर काढतात ते. बरोबर आहे. नाही, आणि राहूचा त्रास पण चालू आहे त्यांना सध्या, थोडा त्रास चालू आहे आणि मेंटली प्रेशर आहे खूप त्यांना. असं आहे, खूप आहे. ते दाखवत नाही असं, पण दे हॅव ऑल्सो व्हेरी मच इन मेंटली प्रेशर. तर थोडा त्रास आहे त्यांना. आपण आता इथे सगळं लाईव्हवरती नको बोलूया, पर्सनली फोनवरती बोलतो मी तुमच्या. मी मध्ये पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला काही रिप्लायच दिला नाही. मी व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवलेलं. मी बाहेर असेल कुठेतरी, किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असलं तर मला नाही बोलता येत क्लायंटबरोबर, म्हणजे बिझी असतो कुठे क्लायंट बरोबर. मला पर्सनली भेटून बोलायचं असेल तर मी कुठे येऊ शकते? मी सांगतो तुम्हाला सगळं, आहे ना, सगळं सांगतो मी तुम्हाला, काय काळजी करू. ॲक्च्युली आमचं पूर्ण काम व्हिजिटचं आहे. 95% आम्ही व्हिजिट करूनच करतो, असं आहे. तर ते आपण व्हिजिटमध्येच करूया. तुमचं कसं आहे, 2 BHK 3 BHK काय आहे? इथे कुर्ल्यामध्ये सगळे जुन्या बिल्डिंग आहेत. 2 BHK 1 BHK नाही, 1 RKच आहे. तुम्ही जे राहता ते 1 RK आहे असं म्हणताय का? हो. ओके, ठीक आहे ना मग. ठीक आहे, कधी सांगाल, म्हणजे कसं मी सांगाल? तुम्हाला संध्याकाळ आपण लाईव्ह सेशन झालं की बोलूया, ठीक आहे? ओके, थँक्यू. बोलूया आपण, काय काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ. गुरुवारी याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.